बुलढाणा जिल्ह्यात 11 नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पाडली जात आहे। मात्र एका नगरपालिकेसाठी न्यायालयाच्या प्रक्रियेमुळे तो निकाल हा उशिरा आल्यामुळे एका नगरपालिकेची निवडणूक ही स्थगित करण्यात आली होती, पुढे ढकलण्यात आली। मी सध्या आहे मतदान केंद्रावर। या मतदान केंद्रावर मतदार हे मतदानासाठी येत आहेत। सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून या मतदानामध्ये मतदार पण आले आहेत। आपल्यासोबत काही मतदार आहेत, हे पहिले मतदार आहेत की त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। काका, काय सांगाल तुम्ही पहिला मतदानाचा हक्क बजावला आणि काय आवाहन कराल? आज सकाळी 7:30 वाजता मतदान सुरू झालं, त्यावेळेस पहिला मतदान करून मी बाहेर पडलो। माझा क्रमांक 801 आहे। एडेड शाळेमध्ये माझं मतदान झालेलं आहे। आम्ही सगळ्या आमच्या घरच्या लोकांना सुद्धा मतदानासाठी घेऊन आलो। त्यांना आधी सांगितलं की आधी मतदान करा, नंतर चहा। त्याच्यासाठी मी आज मतदान केलेलं। आमच्या सर्वांमध्ये अत्यंत उत्साह होता त्यासाठी, आणि सर्वांना मी आवाहन करतो, सर्व मतदारांना, की सर्वांनी 100% मतदान झालं पाहिजे आणि सगळ्यांनी म्हणजे लाईनमध्ये येऊन मतदान करावं, असं मी सर्व मतदारांना आवाहन करतो। नक्कीच आपण पाहिलं की सर्व मतदारांना यांनी आवाहन केलं आहे की आपण मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाही बळकटीकरणाला प्राधान्य द्यावे। खरं तर या बुलढाणा जिल्ह्यामध्ये खासदार केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव असतील, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आजी माजी आणि कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। नितीन कानडे, लोकशिवा मराठीसाठी बुलढाणा।